नमस्कार. आता आरोही रमाला भेटायला आलेली असते. आता आरोही धावत येऊन रमाला मिठी मारते, आई आई म्हणते. तेव्हा लगेच ते ऐकून माईंना राग येतो. माई म्हणतात, काय ही मुलगी, हिला इथे यायची काय गरज होती? रमाला भेटायला इकडे यायची गरजच नव्हती तिला. स्वतःच्या घरी बोलवायचं ना रमाला. आता आरोही सारखी रमाच्या जवळजवळ असते. रमा काय करते, रमाशी नुसती बोलत असते. तेव्हा माईंना राग येतो. माई म्हणतात, काय गं, काय चाललंय तुझं? तिला कामं करू दे ना. आणि इकडे का आलीस तू? तू बाहेरच भेटायचं ना रमाला, इथे का आलीस भेटायला? तेव्हा रमा म्हणते, माई असं काय करताय? ती माझी मुलगी आहे, ती मला कुठेही भेटायला येऊ शकते. तेव्हा माई म्हणतात, हो बरोबर आहे, पण इकडे कशाला यायचं? तुला बोलवून घ्यायचं ना तिकडे. इकडे यायची काही गरज नव्हती हिला. आता आरोहीला वाईट वाटतं आणि रमाला सुद्धा. रमा काहीच बोलत नाही. रमा म्हणते, चल आरोही, आपण माझ्या रूममध्ये जाऊन गप्पा मारूया. आणि जाऊन दोघी गप्पा मारत असतात. रमा आरोहीसाठी खूप छान जेवण बनवते आणि तिला भरवते. भरवल्यावर आरोही आणि ती परत गप्पा मारत असतात. त्यानंतर आरोहीच्या हातून काहीतरी त्यांच्या हॉलमधलं खेळत असताना फुटतं. तेव्हा माईंना राग येतो. माई या आरोहीवर धावून जातात आणि म्हणतात, मूर्ख मुली, किती महाग होती ती गोष्ट, माहीत आहे का? आणि तू कशी फोडू शकतेस? आता आरोहीला वाईट वाटतं. आरोही रडायला लागते. आरोही घाबरते. आता रमाला राग येतो. रमा माईंवर ओरडते आणि म्हणते, काय करताय माई? अहो ती लहान आहे. लहान मुलांशी कसं वागायचं एवढंही तुम्हाला कळत नाही? लहान आहे, चुकून झालं तिच्या हातून, पण एवढं ओरडायचं तिला? अहो बघा ती किती घाबरली, किती रडते, तिला त्रास होतोय. तुम्ही अशा कशा वागू शकता माई? आता रमाचा तो चढलेला आवाज बघून माईच रमाकडे बघत राहतात आणि मनात म्हणतात, ही अशी मुलगी माझ्या घरची सून होणार? ही काय माझ्या साईची काळजी घेणार? नक्की ही साईला नवरा मानेल ना, की अक्षयलाच तिचा नवरा मानेल? तिची मुलगी आणि त्या मुलीचा बाप, एवढंच विश्व आहे वाटतं या रमाचं. माझा मुलगा हिचा कोणीतरी लागतो, हिचा होणारा नवरा आहे हे ही विसरूनच जाते. माझ्या मुलावर, साईवर हिचा प्रेम आहे असं मला वाटत नाही. मग असली प्रेम न करणारी मुलगी का साईच्या गळ्यात बांधून देऊ मी? मला आता परत विचार करावा लागेल, असं माई विचार करतात आणि तिथून निघून जातात. शशिकांतने आरोहीला मुद्दाम रमाला भेटण्यासाठी पाठवलेलं असतं आणि व्यवस्थित सगळं शिकवून पाठवलेलं असतं. आता तेवढ्यात अक्षय येतो. अक्षय म्हणतो, आरोही कुठे आहे? शशिकांत म्हणतो, ती रमाला भेटायला गेली आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो, मी जाऊन आता आरोहीला घेऊन येतो. आता अक्षय हा इकडे रमाच्या घरी आलेला असतो आरोहीला नेण्यासाठी आणि म्हणतो, आरोही बाळा चल, आता आपल्याला निघावं लागेल. तेव्हा आरोही म्हणते, प्लीज बाबा थोडा वेळ थांबून दे ना मला आईजवळ. तेव्हा अक्षय म्हणतो, नाही आता चल, उद्या परत ये वाटल्यास. तेव्हा माई म्हणतात, कशाला परत ये? सारखं इथे यायला बाहेरच्यानी माझी काही धर्मशाळा आहे का? अजिबात यायचं नाही. तेव्हा अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो, माझी मुलगी काय अशी रस्त्यावर पडली नाही आहे, तिला घरदार आहे आणि मी तर तुमच्या धर्मशाळेत तिला कधी टाकणारच नाही. चल आरोही इथून. आणि तो आरोहीला घेऊन जातो. आता रमाला खूपच वाईट वाटतं. रमा एकटीच रडत असते. तेवढ्यात साई येतो. साई विचारतो, काय झालं, का रडताय? आता रमा ही साईला घडलेला सगळा प्रकार सांगते. आरोहीला माई कशा ओरडल्या, काय काय बोलल्या हे सगळं सांगते. आता साईला माईंचा खूप राग येतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.